जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहत असताना दशक 5वा समास 9वा साधक लक्षण आपण पाहतोय। काल आपण विसंचुनी दृश्यभान दृढधरी आत्मज्ञान याचा सखोल अर्थ पाहिला। प्रत्येक क्षणी जणू प्रत्येक श्वासाला साधकाचे प्रयत्न आहेत आत्मज्ञानाच्या ठिकाणी स्थिर राहण्याचे, दृश्याला बाजूला टाकण्याचे। काळ कसा कार्य करतो याचंही थोडं सूक्ष्म चिंतन आपण काल पाहिलं की आपण कशा पद्धतीनं कधी जणू वर्तमानात असतच नाही। प्रत्येक गोष्टीला वेग आहे, आवाजालाही एक वेग आहे, त्या वेगाने आपल्यापर्यंत आवाज पोचतो। तसंच प्रकाशालाही एक वेग आहे, जसं की सूर्यप्रकाश आपल्यापर्यंत 8 मिनिटांनी पोचतो, म्हणजे सूर्य जो आपल्याला दिसतो तो 8 मिनिटांपूर्वीचा असतो। या न्यायानं संपूर्ण आकाशगंगा आणि ब्रह्मांडाचा विस्तार बघायला गेल्यास आपल्यापर्यंत आत्ता जे काही आहे ते तसं पोहोचतच नाही। म्हणजे समजा 400 प्रकाश वर्ष दूर एखादा ग्रह आहे, तो ग्रह आज आत्ता आपल्याला दिसला दुर्बिणीतून तर तो आत्ताचा दिसतच नाही, 400 प्रकाश वर्षांपूर्वीचा आपल्याला दिसतो। ही तर बाहेरच्या ब्रह्मांडाची गोष्ट झाली। आतही आपल्या तेच आहे। आतल्या ब्रह्मांडाचा विचार केल्यास आपल्यापाशी जे मन आहे, जी बुद्धी आहे, चित्त आहे, तरंग जे आहेत, हे सगळे, या सगळ्या तरंगांनाही वेग आहे। मनाने आपण वाटेल तिथे पोहोचू शकतो, पण तोही एक प्रकारचा वेग आहे। आपल्या शरीराला कुठे स्पर्श झाला तर आपल्याला कळतं म्हणजे काय होतं, जिथे स्पर्श झाला तिथला विद्युत प्रवाह मेंदूपर्यंत जातो आणि मगच कळतं, म्हणजे त्यालाही काही अवधी लागतो। फक्त ते आपल्या दृष्टीनं वेगात घडतं म्हणून आपल्याला असं वाटतं ताबडतोब आपल्याला कळलं। तसंच मनाच्या, बुद्धीच्या, चित्ताच्या बाबतीत आहे। मनात आपण आणलं, आपण गोंदवल्यात गेलो असं आपल्याला वाटतं की लगेचच घडलं, पण तिथेही वेळ जातो, कारण त्या इंद्रियानं अनुभव घेण्यासाठी त्या इंद्रियाचा वेग वापरलेला असतो। एकूण काय, वेग जिथे आहे, काळ जिथे आहे, तिथे 2 गोष्टी आहेत, काळ आणि काळाला अनुभवणारा। त्रिपुटीचा लय जेव्हा साधनेमध्ये होतो तेव्हा साधक काळाच्या पलीकडे जातो। आम्हाला काळाचं बंधन नाही, आमची काळावरती सत्ता आहे, काळ आमचा गुलाम आहे, अशा प्रकारची संतवचनं किंवा अभंग आपण ऐकले असतील। तिथे त्या संतांचा सांगण्याचा उद्देश हाच आहे की काळाच्या मर्यादा ज्या देहबुद्धीला आहेत त्याच्या पलीकडे मी गेलो, आणि हे काळाच्या पलीकडे जाणं केवळ आणि केवळ सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये शक्य होतं। जिथे चिरंतन समाधानाचा साठा आहे तिथे साधक आपल्या देहाला बाजूला टाकल्यानंतर पोहोचतो। त्यासाठी मरण किंवा झोप हे उपाय नाहीत। हे पोहोचणं जागृतीमध्येच व्हावं लागतं, म्हणून जागृत सुषुप्ती ही सुद्धा गोष्ट आपण थोडी सखोलतेनं पाहिली। द्वैत जिथे आहे तिथे तो राहतच नाही, त्याच्या पलीकडे जातो, पण जाणीवेनं जातो, आणि त्यामुळं तो समाधानाला प्राप्त होतो। एक जे आत्मस्वरूप आहे त्याच्याशी एकत्व होऊन राहतो। त्याचा प्रयत्न करणारा हा साधक आहे हे समर्थ आपल्यावरती ठसवतायत। समर्थ पुढे म्हणतात, आत्मज्ञान जीर्ण जर्जर त्याचा करी जीर्णोद्धार, विवेके पावे पैल पार या नाव साधक। समर्थ म्हणतायत की आपल्यासाठी आत्मज्ञान ही गोष्ट जीर्ण जर्जर झालेली आहे, जुनाट झालेली आहे। जणू एखादी निरुपयोगी वस्तू घरात पडून असावी धूळ आणि जळमटांमध्ये, तसं आपलं आत्मज्ञानाच्या बाबतीत झाले। पण इथेही पहा, एखादी वस्तू जीर्ण जर्जर होऊन आपल्यापाशी पडून राहायला आधी ती आपली असायला नको का? आत्मज्ञान हे मुळातच आपलं आहे, पण जन्मानुजन्म आपण त्याला प्राप्त झालो नाही, म्हणून ते जणू जीर्ण होऊन पडलेलं आहे। साधक त्या आत्मज्ञानाला ऊर्जितावस्था देतो, त्याच्यावरची धूळ झटकतो, जळमट काढतो, आणि यासाठी तो सद्गुरु वचनाचा आधार घेतो। आता इथे विवेक हा शब्द समर्थ वापरतात, पण हा विवेक शिष्याला सद्गुरूंकडूनच मिळतो। मागेही एकदा निरूपणात विषय आलेला आहे की पुस्तकांमधून आणि कुठेही ऐकून विवेक विचार अंतरी दृढ होत नाही,
तो सद्गुरूंकडूनच यावा लागतो. कारण असं पहा, ज्या सद्गुरूंकडून ते आपण ग्रहण करणार त्यांच्यापाशी आपण अनन्यतेने शरण गेलेलो असतो, म्हणून तो त्या पद्धतीनं आपल्यात ग्रहण होतो. जो सत्शिष्य आहे, सत्शिष्य बरं का, त्याची दृष्टी सद्गुरूंच्या प्रती अभ्यासाची, तर्काची, परीक्षा घेण्याची असत नाही. तो पारखून घेईल सद्गुरूंना, पण जोपर्यंत सद्गुरू होत नाही तोपर्यंत, तेही कदाचित घेईल. एखादा पारखूनही घेणार नाही. पटकन ज्याचा विश्वास बसेल, श्रद्धा बसेल, तो तिथे लीनच होईल. पण ज्यानं एकदा सद्गुरू मानलं, तो मग तिथे परीक्षा घ्यायला जात नाही. अगोदरच जसा आपण निरूपणात विषय पाहिला आहे की त्रिविध तापांनी पोळलेला तो असतो, संसार दुःखांनी दुखवलेला असतो, त्यातूनही त्याच्यामध्ये मुमुक्षत्व आत मुरलेलं असतं. असं पहा, जो रात्र रात्र सद्गुरू प्राप्तीसाठी रडत आहे, ज्याला सद्गुरूंशिवाय चैन पडत नाही, अन्न गोड लागत नाही, अशाला सद्गुरू भेटल्यानंतर सद्गुरुमुखातून जो विवेक विचार येईल तो ठसणार नाही का? म्हणून अशा पद्धतीची तळमळ आणि त्या तळमळीनंतर प्राप्त झालेले सद्गुरू आणि मग सद्गुरूंनी सांगितलेला विवेक विचार, असा सगळा प्रवास जर तिथे घडला असेल तर त्या विवेकाला धरून तो आत्मज्ञानाचा जीर्णोद्धार करतो. त्यामुळे पहा, समर्थांच्या उपदेशालाही एक शास्त्रशुद्ध क्रम आहे. साधक लक्षण सांगण्याच्या आधी मुमुक्षु लक्षण याकरिताच सांगितलं. मुमुक्षत्व नसेल तर तो साधक लक्षणांमध्ये बसणारच नाही. समर्थ म्हणतात की आत्मज्ञान आपल्यासाठी जीर्ण जर्जर झालेलं आहे. मग आपण जेव्हा नव्हतो तेव्हा हे आत्मज्ञान कुठं होतं? आपण एक स्थूलातील उदाहरण पाहूया बरं का. खूप वर्षांपूर्वी एक गाडी खरेदी केली. काळाच्या ओघात तिचा वापर बंद झाला, ती दुरुस्तही होईना, मग ती घरात पडून राहायला लागली. मग हळूहळू तिच्यावरती गंज चढायला लागला. धूळ, जळमट, पालापाचोळा यानं ती वेढली गेली. आता ती जीर्ण जर्जर झालेली आहे. पण ती अशी होण्याच्या आधी एक काळ असा होता की ती आपल्यापाशी नव्हती. आपणच आपल्या मर्जीनं ती विकत घेतली होती. विकत घेतल्यावर तिची पूजा वगैरे करून काही वर्ष वापरली पण होती. आता मात्र ती जीर्ण जर्जर झाली. म्हणजे कोणतीही गोष्ट जीर्ण जर्जर होण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे ती आपली पाहिजे आणि दुसरी म्हणजे तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष असलं पाहिजे. या दोन्हीही अटीमध्ये आत्मज्ञान बसतंय असं समर्थ आपल्याला सांगतायत. पण स्थूलातलं आपण जे उदाहरण पाहिलं तिथे आपण आहोत, त्यामुळे आपली गाडी पण आहे. पण आत्मज्ञानाच्या बाबतीत थोडा आपण विचार करूया. मग आपणही नव्हतो तेव्हा आपलं आत्मज्ञान कुठे होतं? आज आपल्यासाठी आत्मज्ञान जीर्ण जर्जर झालंय असं समर्थ सांगतात म्हणून आपण ऐकतोय किंवा म्हणून आपण त्याचं अवलोकन करतोय. पण याच्यात खोल जाऊन जर आपण विचार केला तर आपण नाही असा मुळी काळच कोणता नव्हता. आपण सदा सर्वदा आहोतच. आज आपल्याला आपण आहोत असं जे वाटतं ते देहाच्या अंगानं वाटतं. आपण अमुक गावी आहे तर तमुक गावी नाही असं आपण म्हणतो. मित्राचा फोन येतो, कुठे आहेस? घरी आहे म्हणतो. थोड्या वेळात पोचतो. कोण पोचतं? देह पोचतो. कोण घरी आहे? देह घरी आहे. त्यामुळे आपण आत्ता आहे असं आपल्याला देहाच्या अंगानं वाटतं. आणि या देहाच्या जाणीवेतूनच आत्मज्ञान जीर्ण जर्जर झालेलं आहे. पण आत्मज्ञानाच्या बाबतीत जर शास्त्रशुद्ध विचार केला किंवा संतांच्या वचनांचा आधार घेऊनच विचार केला तर आत्मज्ञान हे नूतनच असलं पाहिजे. आत्मज्ञान जुनं होऊच शकत नाही, कारण आत्माच मुळी सततचा आहे. एखादी सतत असलेली गोष्ट जुनी कशी होणार? गाडी आणलेली होती, भूतकाळ झाला. गाडी आहे पण ती वापरली नाही म्हणून जुनी झालेली आहे. आत्मज्ञानाच्या बाबतीत असे स्थूलतेचे नियम लागूच नाहीत, कारण आत्मज्ञानाचा उगमच नाही तर अंत कुठे असणार? म्हणजे जे आहेच आहे ती गोष्ट जुनी कशी होऊ शकेल? याचा अर्थ असा की या दोन गोष्टींपैकी म्हणजे देहाच्या अंगानं जे समर्थ म्हणतायत की आत्मज्ञान जीर्ण जर्जर आहे, तो देह तरी खोटा असला पाहिजे किंवा आत्मज्ञान तरी खोटा असलं पाहिजे. अर्थातच इथला देह खोटा आहे. म्हणजेच समर्थ आपल्याला सांगतायत की देहाला दिलेलं सत्यत्व याचाच अर्थ आत्मज्ञान जीर्ण जर्जर असणं.
आणि मग असं जर असेल तर जीर्णोद्धाराचा अर्थ स्पष्टच झाला. देहाला असत्यत्व देणं म्हणजेच आत्मज्ञानाचा जीर्णोद्धार करणं. म्हणजेच मी देह नाही हे जितकं आपण मुरू तितका आत्मज्ञानाचा जीर्णोद्धार आहे. नीट लक्ष देऊन ऐका बरं का. इथं आत्मज्ञानाच्या जीर्णोद्धाराची मुळी गरजच नाही खरं पाहता, पण ती आपल्याला पडली कारण आपण देहाला सत्यत्व दिलं म्हणून. मी जीव मज बंधनं मज आहे जन्म मरण या भावात आपण अडकलो म्हणून आत्मज्ञानाचा जीर्णोद्धार करण्याची वेळ आली. मग आता जीर्णोद्धार होतो म्हणजे काय होतं? नूतनीकरण होतं. नको असलेली गोष्ट खरडून टाकली जाते आणि नवीन रंग, नवीन विटा, नवीन सगळं काही केलं जातं आणि मग वास्तू उभी राहते. तसं जे नको आहे ते टाकून द्यावं लागेल. म्हणजे मी देह हा भाव टाकून द्यावा लागेल आणि मी जो आहेच आहे असा जो आत्मा आहे तोच आहे हा भाव ठसवावा लागेल. कारण तो एकमेव असा आहे जो नित्य नूतन आहे आणि सतत असलेला आहे. त्या न्यायानं आपण नव्हतो असा काळच कधी नव्हता. त्यामुळं खरं पाहता आत्मज्ञान जीर्ण जर्जर नाहीच. याचा अर्थ असा की सार घ्यायचं आणि आसार टाकायचं हा अभ्यास केला तरच आत्मज्ञानाचा जीर्णोद्धार होणार आहे. म्हणूनच समर्थ याच ओवीमध्ये विवेक हा शब्द घालतात. हाच तो विवेक आहे की खरं ओळखून त्या खऱ्याच्या अनुसंधानामध्ये राहणं. व्यवहारातील विवेक आपण पाहूया. 4 पैशांनी आपल्याला स्वस्त गोष्ट दुसरीकडे मिळत असेल तर आपण तिकडनं घेण्याचा आग्रह का धरतो? आपण निवड करतो योग्य आणि अयोग्यतेमधून. मग जर सद्गुरूंनी सांगितलेलं आहे की तू नामाला बस, ध्यानाला बस, अमुक अमुक गोष्टींचंच चिंतन कर, अमुक अमुक गोष्टींचा विचार चिंतन करू नको, तर ते पहिल्यांदा ऐकणं हा प्राथमिक विवेक आहे. ते ऐकत जर आपण असू तर त्या मार्गावरील अनुभव येईल. जसं पूर्वीच्या निरूपणात विषय आला आहे की श्री महाराज म्हणतात, अनुभव आल्यानंतरच मी नाम घेईन म्हणणे हा वेडेपणा आहे. आधी नाम घ्या मग अनुभव येईल. आधी घास घ्या मग चव कळेल. पुस्तक वाचून वर्णन वाचून चव कशी कळणार? तसंच सद्गुरूंनी जे सांगितलं ते करणं आणि सद्गुरूंनी जे करायला नाही सांगितलं ते न करणं हे सांभाळणं म्हणजे प्राथमिक विवेक आहे. तो विवेक जर जवळ ठेवला तर सद्गुरूंचा जो मूल तत्वज्ञानात्मक विवेक विचार आहे की ब्रह्मच तू आहेस, हा देह तू नाहीस, हा विवेक विचार अंतरी दृढ होईल. समर्थ आपल्याला सांगतायत की साधक याच मार्गानं पुढे जातो म्हणजे तो जाणून बुजून विवेकामध्ये राहण्याचा अभ्यास करतो. लक्ष देऊन ऐका. विकार ही अशी गोष्ट आहे जी साधकापाशीही आहे, षड्रिपूही आहेत, त्यामुळे त्याला सगळीकडून विषय खेचणार. त्याच्याही मनामध्ये वृत्ती उठणार जी परमार्थाला अनुकूल असणार नाही. पण तो सावधानतेनं विवेकाचा अभ्यास करत असल्यामुळं त्या वृत्तींच्या मागे धावणार नाही. तो तिथे निवड करेल की हे करणार आणि हे करणार नाही. असं ज्याचं आयुष्य आहे ना तो साधक आहे हे समर्थांना सांगायचं आहे. नाहीतर अनुग्रह घेतल्यानंतर साधक झाला असता असं साधक होत नाही. अनुग्रह घेतल्यानंतरची जी वाट आहे ती वाट किती तीव्रतेनं, किती गांभीर्यानं चालली जाते त्यावरून ठरतं की साधक दशा आहे की नाही. साधना सांगितली हो पण केलीच नाही तर, सातत्य ठेवलंच नाही तर, आज आजारपण, उद्या पाहुणे आले, परवा कामच लागलं, अनंत कारणे देता येतील पण नित्यनियमितताच नसेल तर तो साधक नाही. विवेक विचार सद्गुरूंकडून ऐकला पण आचरणार कोण? ऐकण्यासाठी तो नव्हताच, तो आचरण्यासाठी होता. आचरण जर केलं गेलंच नाही तर तो साधक नाही. पुन्हा ते आचरण दर क्षणी पाहिजे. सकाळी विवेकानं वागला आणि दुपारी विवेक सुटला तर तो साधक नाही. अखंडत्वानं जो विवेकाचा हात धरून राहतो तोच पहिलं पार पावणार. कारण सकाळी सूर्य आपल्याला दिसतो, रात्री दिसत नाही, अशा पद्धतीच्या वासना आणि विकार नाहीत. जिथे जीव आहे तिथेच त्या राहतात, जिथे श्वास सुरू आहे तिथेच त्या राहतात. म्हणजे अखंडत्वानं त्या जर असतील तर विवेक विचार अखंडत्वानं नको का बाळगायला? वेळ झाल्यानंतर केवळ विवेक केला असं जर केलं तर वेळ साधून आपल्याला विकार गाठणार, वासना गाठणार आणि आपली नाव बुडणार. आधी ती देहबुद्धीच्या प्रवाहामध्येच सापडली आहे. देहालाच सत्यत्व देऊन बसल्यामुळं आत्मज्ञान जे खरं आहे ते जीर्ण जर्जर होऊन बसलंय.
तर मग आता प्रवाहाच्या विरुद्ध जायचं असेल तर अखंडपणे त्या होडीला दिशा द्यावी लागेल, अखंडपणे कष्ट करून प्रवाहाविरुद्ध तिला न्यावं लागेल. आणि हाच तो विवेक आहे. प्रवाहाविरुद्ध जाणं याच्यातच सगळं आलं. विरुद्ध दिशेनं पाणी येणारच, लाटा येणारच. त्या जर कापल्या नाहीत तर आपण पुढे जाणार नाही. म्हणूनच विवेक विचार जवळ बाळगावा लागेल. विवेकाच्या विरुद्ध काय आहे? जर नित्य आहे तेच सत्य आहे आणि त्या व्यतिरिक्तचं सगळं अनित्य आहे असा विवेक विचार असेल तर जे अनित्य आहे त्याला सत्यत्व देणं हे विवेकाच्या विरुद्ध दिशेचं आहे. म्हणजेच जे असत्य आहे ते कायम आपल्यापाशी येतच आहे, त्याच प्रवाहामध्ये आपण आहे. त्याला तोडणं म्हणजे सत्याला सत्यत्व देणं. मग असत्य काय आहे? पहिली गोष्ट म्हणजे मी देह, दुसरी गोष्ट म्हणजे मग माझेपण, माझेपणातनं मग विषयभोग, विषयभोगातून विषयांप्रती आसक्ती, विषयांप्रती आसक्तीतून वासनेत वाढ, वासनेतून पुन्हा बहिर्मुखता, पुन्हा विषयांचा भोग. हा सगळा प्रवाह सुरू आहे. आणि सत्य आहे आपलं स्वरूप, ज्याचा बोध सद्गुरूंनी केलेला आहे. साधकाला त्याचा अनुभव निश्चित नाही, पण साधक तोच आहे ज्याचा सद्गुरुवचनावरती दृढ विश्वास आहे. ऐक सत्शिष्याचे लक्षण, सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण. त्या विश्वासानं तो हे मानत आहे की मी सत्यस्वरूप आत्मा आहे, मी सच्चिदानंद रूप आहे, मी हा देह नाही. मग हे धरणं म्हणजे विवेकाची कास धरली आणि मग प्रवाहाला कापत कापत तो पुढे जायला लागला आणि मग पहिलं पार गेला. अशा तऱ्हेनं ज्याचं संपूर्ण जीवन असतं, दिवसातील काही क्षण नव्हेत बरं का, संपूर्ण जीवन असतं, तो साधक असतो. म्हणून समर्थ म्हणतात की उत्तमे साधूची लक्षणे, अंगीकारी निरूपणे, बळेची स्वरूपाकार होणे, या नाव साधक. आत्ताच आपण पाहिलं की स्वरूपाचा त्याला अनुभव नाही. समर्थ का म्हणतात मग बळेची स्वरूपाकार होणे? कारण तो बळेच तसा प्रयत्न करतो, जाणून बुजून तसा प्रयत्न करतो की मी सच्चिदानंद आत्मा आहे. कारण विश्वास, सद्गुरूंनी सांगितलं म्हणून की तेच तू आहेस. जर अनुभवच आला तर तो सिद्ध नाही का झाला की मी आत्मा? अनुभवाच्या दिशेनं तो जाणून बुजून प्रवास करतो. मग असा प्रवास करायचा असेल आणि तोही जाणून बुजून, तर ज्यांनी तो प्रवास साधलेला आहे त्यांची लक्षणं अंगी बाणायला पाहिजेत, हे उघडच आहे. आणि नेमकं तेच समर्थ सांगतात. उत्तमे साधूची लक्षणे, अंगीकारी निरूपणे. इथंही पहा, निरूपण हा शब्द आलाच. सद्गुरू मुखातून सांगितलं जाणं आणि ते श्रवण करणं याचं महत्त्व पदोपदी आहे. विवेक विचारही आपण पाहिला जो सद्गुरू मुखातून आलेला आहे. आत्ताही आपण पाहिलं की बळेची स्वरूपाकार होणे असं तो करतो कारण सद्गुरू वचनावरती विश्वास ठेवतो की ते ब्रह्मच तू आहेस. तसंच ज्या साधूंची लक्षणं अंगी बाणायची ती कोणती, साधू कोण असतो, लक्षणे कशी असतात आणि कशी नसतात याचं विवरणही तो सद्गुरू मुखातून ऐकतो आणि त्याच्यावरून ती लक्षणं बाणण्याचा अभ्यास करतो. जसं परमपूज्य बेलसरे महाराजांचं प्रवचन ऐकून आपण ठरवू की हे म्हणतायत ना की असं नाम घ्यायला पाहिजे, इतकी बैठक करायला पाहिजे, असा अभ्यास करायला पाहिजे, तर ते करूया. यांनी सांगितलं ना निरूपणात की भाऊसाहेब केतकर कसे वागायचे, कसा भाव ठेवायचे. यांनी सांगितलं ना की कुर्तकोटी कसे होते, आचरण कसं होतं, ब्रह्मानंदांची भक्ती कशी होती. तर तसा थोडा अभ्यास करूया. असा आपण अभ्यास करताना करतो ना, तसंच साधकाचं जीवन असतं असं समर्थ सांगतायत. पण त्यासाठी सद्गुरू आवश्यक आहेत, ज्यांच्या मुखातून निरूपण श्रवण होईल आणि मग ती लक्षणं अंगी बाणण्याचा अभ्यास होईल. म्हणजे पहा, दोन पद्धतीच्या कृती आहेत. एक बाह्यकृती आहे, एक आंतरिक कृती आहे. डोळे मिटून नामामध्ये स्वतःला विसरणं ही आंतरिक कृती आहे आणि बाह्यकृती म्हणजे आचरणाची शुद्धता आहे, साधूंची लक्षणं अंगी बाणवणं आहे. या दोन्ही बाजूंनी प्रवास करणारा साधक असतो. आचरणाला स्वैर सोडलेला साधक नव्हे आणि जो कधी डोळे मिटून बसतच नाही तोही साधक नव्हे. ब्रह्मच सगळं आहे ना आणि तेच मी आहे, मग डोळे मिटण्याची काय गरज, असा तर्क साधक करत नाही. तो डोळेही मिटतो, स्वतःला विसरण्याचा अभ्यासही करतो आणि आचरणाच्या दृष्टीनं साधूंची लक्षणं अंगी बाणतो.
म्हणजे बोलणं प्रेमळ, वागणं प्रेमळ, परस्त्री, परधन, परनिंदा टाळणं. शिवाय श्री महाराज तर म्हणतात, बघण्यातही प्रेम असणं. अशा गोष्टी जीवनामध्ये उतरवतो. सर्व श्री महाराजांचे आहेत, मीही श्री महाराजांचा आहे, अशा भावाचा अभ्यास वर्तनात करत राहतो. आपपरभावाचा त्याला स्पर्श होणारच आहे. माझं घर, माझी पत्नी, माझा पती, माझी गाडी असा भाव त्याच्यापाशीही असेलच. नकळतपणे त्याच्याही आतून तो येईल. पण त्या ठिकाणी तो सावध राहून साधू कसा असतो, संत कसे असतात याचा विचार करून त्या पद्धतीनं वर्तन करेल. माझा पती नाही, माझी पत्नी नाही, रामानं दिलेला आहे. माझा पैसा नाही, रामानं दिलेला आहे. माझं घर नाही, दार नाही, रामानं सगळं दिलेलं आहे. सगळं त्याचं आहे, मीही त्याचा आहे, याचा अनुसंधान तो ठेवतो. साधूची लक्षणं अंगी बाणणं म्हणजे अमुक साधू जर घरदार सोडून 20 वर्ष हिमालयात गेला असेल तर तसं निघून जाणं नव्हे. साधूची जी आचरणात्मक लक्षणं आहेत, साधूची जी मनाची आणि चित्ताची धाव आहे, ती तो स्वतःची करण्याचा अभ्यास करतो. उदाहरणार्थ, श्री महाराजांनी कशाचे विचार केले तसे विचार करण्याचा, श्री महाराजांनी कशाचा ध्यास घेतला त्याचा ध्यास घेण्याचा तो अभ्यास करतो. मग त्यामुळं त्यांच्या जीवनात जी शांती आलेली असते ती शांती मिळवण्याच्या प्रयत्नात तो राहतो. आणि जर शांती मिळालीच तर ती टिकवून ठेवण्याचा अभ्यास करतो. पुढेही समर्थ अनेक प्रकारांनी आपल्याला लक्षणं सांगत आहेत. उजळणीमध्ये तो भाग आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.